स्वच्छता अभियान म्हणत नाही आणि तुम्ही लोक जे करोडो रुपये खर्च करून आज इकडे तुम्ही विभागातील जनतेला विचारलं ना कोणाला की गणेशोत्सवामध्ये काय परिस्थिती होती. हा नाके एक एक जागा नाही ठेवली, बॅनरबाजी एवढी करून ठेवलेली आहे. सगळं विद्रुपीकरण त्या विभागामध्ये एवढी कुठली बॅनरबाजी असते काय. अहो कामं करा ना लोकांची, आणि लोकांची कामं करून त्या ठिकाणी तुम्ही दाखवा ना काहीतरी चांगली कामं. आम्ही पण स्तुती करू, चांगली कामं केली, चांगल्या कामाचं कौतुक करू. परंतु या असले नको ते कामं करत बसला तर तुमचे कपडे फाडायला लागणार, त्याशिवाय काय अर्थ नाही. कारण जनतेचा पैसा वापरताना कोण काही खिशातून पैसा टाकता का तुम्ही लोक या गोष्टींसाठी. आज जनता टॅक्सच्या रूपाने तुम्हाला पैसा देते आणि तो निधीच्या रूपाने तुम्ही लोक वापरता. कोणी उपकार नाही करत जनतेवर. नाहीतर तुम्ही बोलणार रस्त्याची कामं करतो, गटाराची कामं करतो, म्हणून उपकार करतो. कोणी उपकार नाही करत आहे जनतेवर. आमचा पैसा आहे तो आमच्यासाठी वापरला जातोय, तो योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे. हे असल्या पद्धतीने तुम्ही जर कचराकुंड्या उभ्या करणार असाल, आणि ही कचराकुंडी आता याच ठिकाणी सांगतोय, ही कचराकुंडी तानसा पाईपलाईन लगतच्या ज्या दुकानं होती तुम्ही सगळी दुकानं तोडली या ठिकाणी. कारण तानसा पाईपलाईन लगतच्या 10 मीटर क्षेत्रामध्ये कुठलंही बांधकाम नको म्हणून कोर्टाचा आदेश म्हणून तुम्ही लोकांनी इकडची दुकानं तोडलीत ना. म्हणजे कचराकुंडी कशी उभी केली तुम्ही आणि वर्क ऑर्डर कशी काय पास केली तुम्ही लोकांनी याची. उद्या इन फ्युचरमध्ये याचा हिशोब करणार आणि कोर्टातच करणार तुमच्या लोकांबरोबर की तुमच्या लोकांचे इंजिनियर म्हणून तुम्ही लोक काय कामं करता आणि कशा पद्धतीने तुम्ही लोक